अहो सरपंच, देवदाच्या कास्तकारीला काय पाहा लागते राजू? हा, कायचं टेन्शन नाही ना त्याले. हा, ना मालाचं टेन्शन, ना माल झाकाचं टेन्शन, ना कायचं टेन्शन नाही. तसं नाही हो शांताराम भाऊ, आता भाजीपाला शेती म्हटलं तर का टेन्शन राहत नाही का? हा, त्यातही टेन्शन राहते ना, फवारे मारा, हे करा. आदलं तर साधते, नाही तर कधी कधी माल फेकून द्या लागते ना राजू. फेकून काय द्या लागते? अहो, मला लय डिमांड आहे ना, भाजीपाल्याला डिमांड कमी आहे का? आता हॉटेलला भाजीपाला का कमी जाते का? त्या देवदाचा भाजीपाला म्हणजे लेंडी खत आणि शेणखतावर आहे ना सगळा. हा, एक नंबर भाजीपाला आहे ना त्याचा. त्याचा भाजीपाला थांबते का? ते गोबीचं जाऊ द्या, चला तुम्हाला दाखवतो तिकडे. चला तर घरी त्या वावरात, चला तिकडे पुढच्या. सांगा आता, आज शांताराम भाऊ काही काम नाही वाटते गड्या. हे सगळे वावर फिरवते आता देवदाचे आपल्याला. एक तर एवढं फिरायची सवय नाही आपल्याला. जाऊ दे आता, नाही म्हणता येत नाही. चला चला बा, चला मग तुम्ही चला पुढं, मी येतो तुमच्या माग माग. हा म्हटलं सरपंच, पाहे दोडक्याचा आणि कारल्याचा प्लॉट पाहे. अरे राजू, किती दोडके आलेले पाना, तोडता घाण आहे ना. तुम्ही सांगा, असा जर भाजीपाला पिकवला तर त्या कास्तकाराला काय कमी पडणार आहे? आले ते सोयाबीन आणि गियाबीन पेरत राहते हो. हा, एक नंबर काम आहे ना याचं देवदाचं. सांगा आता, काय सांगा शांताराम भाऊले. हो शांताराम भाऊ, काही नाही, सगळं हे दुरूनच हिरवं दिसते बरं. हा, काही नसते, सगळीकडे सारखीच गत असते. हा, कोणतंच काम सोपं नाही ना. ते केल्याशिवाय समजत नसते माणसाले. एखाद्या पिकात जर फायदा झाला का नाही, आपल्याला वाटते बरं आहे बा, असं हे पीक लावलं तर परवडते, हेच लावून पाव. पण तसं नसते ना भाऊ. हे काही सांगता येत नसते ना. सलमान कसं येईल कोणतं ते सांगता येत नाही. ती 1-2 वर्ष आधीची गोष्ट आहे. ती एकदा टोमॅटो 200 रुपये किलोवर गेले नव्हते का? हो, काय बोलता त्या वर्षी. हो, ते कास्तकार लोक करोडपती झाले म्हणे ना. हा, मग दुसऱ्या वर्षी सगळ्यांना टोमॅटोच लावले होते. कायच मग काय 10 रुपये किलो. मग कोणी घ्यायला पा मागे नाही ना. एका जणांनंतर टोमॅटो ते रोडवर टाकले होते आणि नाचत जात त्याच्यावर. अशी गोष्ट राहते, सगळा नशिबाचा खेळ आहे भाऊ. हो, पण आपला देवदास ऐकते का? हे तर स्वतः बाजारात नेऊन विकते. हो, स्वतः विकलन काही केलं तरी सारखंच आहे ना. कुठं काय जाणार आहे माल? का हे का ठेवता येत असते का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हीच विचार करा ना. हा, एवढं वर्ष झाली शेती करू राहिला, भाजीपाला पिकू राहिला. हा, किती भाजीपाला पिकते. हा, पण आहे का त्याचं घरगीर बांधणं झालं का? म्हणता तशी जर कमाई झाली असती त्याची तर आतापर्यंत 7 मजली बिल्डिंग झाली असती त्याची. हो सरपंच, त्याने कमाई केली, दाखवत नाही फक्त ते. हा, त्याजवळ कमाई का कमी झाली का त्याची? तुम्ही म्हणता बुवा. हा, पण मला नाही वाटत असं. हा, त्याच्या मागलं टेन्शन आहे ना. जाऊ द्या, चला चला बरं, घर चला बरं. हो, देवदाच्या माग काही टेन्शन नाही ना. कधीतरी दिसते का तुम्हाला ते टेन्शन मध्ये? हा, कधी बा मला माल पिकला नाही का, काही नाही का, काय कमी जास्त झालं. हा, कधी म्हणताना दिसते का ते? हो, त्याच्यासारखा रॉयल कास्तकार आपल्या गावातही नाही ना कोणी. हा, एक नंबर रॉयल कास्तकार आहे ते. शांताराम भाऊचा काय विचार आहे बा? हा, हे देवदाचा एवढा भाजीपाला हे ते असं वावरू गिरू पाहून ते भाजीपाला लावायचा विचार नाही करत हे. जाऊ द्या, पहिले घरी घेऊन जा लागले, नंतर विचार लागेल काय म्हणते ती. शांताराम भाऊ, चला बरं घरी लवकर. ते गिराईक वाट पाहत असलं, माझे दुकान बंद आहे राजू, मी आलो तेव्हापासून. चला बरं. बरं ठीक आहे, चला. माझा तर विचार झालाच बा, भाजीपाला लावाच लागेल आपल्याला. कारण भाजीपाल्यासारखा फायदा कायच्यातच नाही ना. पाहतोच बजेट मी. सरपंचाला विचार लागेल, बियाणे घ्यायला तेल माहिती राहते ना कुठे भेटते ते. नाही हो सरपंच, मी काय म्हणतो. काय म्हणता, बोला ना बा. हे जगण्याखाली आलं मधात. मी आता सरपंचासोबत बोलून राहिलो होतो ना. हो काका, पाव किलो साखर, एक चहाची पुडी आणि 10 रुपयाचे शेंगदाणे द्या बरं. काय पाहिजे? 1 पाव साखर, 1 चहाची पुडी आणि 10 रुपयाचे शेंगदाणे. 1 पाव नाही, पाव किलो साखर आणि 1 चहाची पुडी आणि 10 रुपयाचे शेंगदाणे. अबे हो ना, पाव किलो आणि 1 पाव सारखंच असते. हो ना, दोन्ही सारखं जरी असलं तरी पाव किलो साखर आण म्हणे आजी मले. हा, पाव किलो द्या बरं. आजकाल ते लेकर म्हणजे हे सांगकामी लेकर आहे. जेवढं सांगितलं तेवढंच फक्त डोक्यात ठेवते, बाकी काही विचार करत नाही हे. जाऊ द्या, या लेकराच्या मागाला दुसरा पडत नाही, याच्या मनाने देऊन टाका लागेल. बरं रे बा, पाव किलो ना, पाव किलो देतो जा. आणि 10 रुपयाचे शेंगदाणे आणि 1 चहाची पुडी, नाही का? हा, बरोबर द्या मग. कार जगन, डिग्रसले आहे वाटतं तू शिकाले. डिग्रसले आव ना शिकाले. ते आता शनिवारची सकाळी शाळा होती आणि आज रविवारची सुट्टी आहे म्हणून आलो घरी. अरे शाळा गिळा कशी आहे मग? मस्त चालू आहे ना. तिच्या शाळेला काय पाहा लागते बाबा. लेकरं सगळे मस्त असे बूट गिट घालून, गणवेश सगळ्याचा एकसारखा. हा, चकाचक कपडे आणि दप्तर. आपल्या गावातल्या सारखं आहे का चाललं थैली घेऊन शाळेत? तिच्या लेकराचे तर 100 बडकर 1 दप्तर राहते तर. आणि ते पुस्तक वया, हा, ते ट्युशनच्या वया वेगळ्या, शाळेतल्या वया वेगळ्या. आपल्या इथे तर एकाच वहीत 4-4 विषय राहत. तर तसं नाही जमत, प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या वया करावं लागते.
झालंच नाही का या जगण्याचं पुराण. जाय रे जगण्या, ती आजी वाट पाहत असेल ना, ते चहा मांडला असेल ना आजीनं, ते साखर आणि चहा पत्तीसाठी वाट पाहत असेल ना. शांताराम काकाला काय अडचण होऊन राहिली बा माई? जाणं जाऊ काका, का आता दिवसभर काय काम आहे आम्हाला, तर सुट्टी जाणार रे. अबे तुले काही काम नाही, पण आम्हाला आमचं काम करू दे ना. अबे तुले काम नाही, तुले आहे सुट्टी आज, पण ती आजी वाट पाहत असेल ना चहासाठी. द्या हो सरपंच, द्या द्यायचं सामान द्या, जाऊ द्यायले. हा जगन घे रे, हे चायपत्तीची पुडी आणि हे शेंगदाणे आणि एक पाव साखर. सांगा आता, केला का नाही तुम्ही घोळ? अहो मी एक पाव नाही ना, हे पाव किलो साखर मागितली होती ना. सांगा आता, नाही का दुकानदाराचं डोकं खराब व्हायचं. हो रे बाबा, हो पाव किलोच होय ना मग साखर, पाव किलो होते. पहा बरं, नाही तर आजीने काही म्हटलं तर मी वापस आणीन साखर. हो, आजीने जर नाही म्हटलं तर वापस आणतो. बरं, आता हे आजीचं सामान झालं, आता मध्ये एक बिस्किटचा पुडा द्या बरं. बिस्किटचा पुडा कोणता देऊ रे? बिस्किट कोणता? मी काय म्हणतो, बिस्किट राहू द्या, ते ब्रेडचा पुडा द्या, ब्रेडचा. बरं ठीक आहे, मग एक ब्रेडचा पुडा 20 वाला. 20 वाला नाही, 10 वाला असेल ना, 10 वाला द्या ना. आवाला नाही ब्रेडचा पुडा, ब्रेडचा पुडा 20 रुपयाचा आहे. 20 रुपयाचा आहे का? मग राहू द्या, ब्रेडचा पुडा नका देऊ, मग आपलं हेच द्या, बिस्किटच द्या. बरं, बिस्किटचा पुडा आवाला. घरी गेलं तर ते पिस्तुल्या बी चॉकलेट मागल नाही का? बरं मी काय म्हणतो काका, एक काम करा, ते बिस्किट राहू द्या, 5 रुपयाची चॉकलेट द्या आणि 5 रुपयाचा काहीतरी कुरकुरा गिरकुरा द्या, नाही तर वेफर्स द्या. काय चाललं पाहिजे मगाशी पासून तुझं? हा, हे द्या ते द्या ते द्या, काय घ्यायचं ते घेणं पटकन जाणं लवकर. इनमिन 2-3 सामान नाही का मगाशी पासून घेऊन राहिला तू? हा, काय घेणं पटकन लवकर जाणं लवकर घरी. बापा रे, शांताराम काकात लय भडकले बा, मारते काय, चला बा पटकन लवकर घरी. अरे जगन थांबणार रे, अरे हे सामान तर नाही. अरे जगन सामान नेत नाही का रे? राहू दे बा, सामान गिमान नाही देत मी, ते शांताराम काका मारतील मले. अबे काय नाही करत ना शांताराम काका, ये बरं, ये सामान घेऊन जा. नाही बा, मी नाही येत बा, शांताराम काका मारल मले. नाही बा, मला नाही बा, सामान नाही पाहिजे मले, मी चाललो आता दुसऱ्या दुकानात जातो बा. सांगा आता, गेलो वाटते बा पोरग. काय राजू शांताराम भाऊ एवढं काल भडकले होते त्याच्यावर? हा, पाण्यात ते सामान सोडून गेलं लेकरू. मगाशी पासून किती डोकं खवरात होते. हा, तुम्ही पण त्याला कडक सांगायचं तर तुम्ही पण आपले बसले त्यासोबत हे करत. जाऊ द्या ना, लहान लेकरू आहे ते. हा, एक तर इथं येतच नाही जास्त वेळा ते. आता तिकडे शाळेत गेला त्याच्यानं आता येते काल ते इथं जास्त. ते जाऊ द्या, ते गेला तिकडे बाहेरगावी शिकाले, पण आपलं पाहा ना. हो राजू शांताराम भाऊ, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण ते गेला बाहेरगावी शिकाले, लय लेकरं झाले ना बाहेरगावी शिकाले. आणि एक तर कसं माहितीये का, हे आपल्या शाळेवरचे आता ते लोखंडे सर बी म्हणते रिटायर झाले, म्हणते चांगले चांगले मास्तर रिटायर होऊन राहिले आणि नवीन काही भरून नाही राहिले तर. हा, एक तर बरेच जण बाहेरगावी शिकायला टाकून लेकर राहिले. हा, असंच जर चाललं तर आपल्या शाळेचं काय होईल? सांगा आता, मी काय म्हणतो सरपंच आले आणि सरपंच काय म्हणते तर. अहो सरपंच, त्या शाळेचं काय करावं लागतं आपल्याला? हा, ते बंद पडू का काय हो? हा, आपले लेकर का आता त्या शाळेत शिकायला आहे का? ते आपलं भाजीपाल्याचं पाहना, आपण दिवसाची वावर पाहत नाही आलो का आपण? सांगा आता, शांताराम भाऊच्या डोक्यातून ते भाजीपाल्याचं खूळ गेलंच नाही का आणखी? याचा पक्का विचार आहे वाटते बा भाजीपाला लावायचा. हो शांताराम भाऊ, मी काय म्हणतो, काय भाजीपाला लावायचा विचार चालू आहे का तुमचा? तुम्ही नेहमी नेहमी तेच विचारू राहिले, म्हटलं काय विचार आहे का? हो सरपंच, तेच विचार झाला ना, म्हणून तर मी एवढ्या वेळेत तुम्हाला बोलायला करू राहिलो. हा, तुम्ही बसले आपल्या त्या गिरायकासोबत हे करत. आता मला का माहित, मी आपलं गिरायक करू राहिलो बा. बरं सांगा ना मग, काय कसं काय करायचं, काय म्हणत होते बोला. काही नाही, लावायचा विचार चालू आहे माझ्या भाजीपाला, म्हणून म्हटलं चला ते बियाण्याचं जरा विचारून घेऊ आपण. बी कुठे भेटते, काय भेटते, कसं भेटते. पुरुडे भेटते वाटेल ते कृषी सेवा केंद्रावर. हो ना, तेच म्हटलं, म्हणून माझ्यासोबत चला म्हटलं जरसं, म्हणजे कशा व्हेरायटी जरा वेगवेगळ्या आहे ना त्याच्या, जरा विचारता येते कोणती आपल्याला परवडते कोणती नाही. बरं, काय हरकत नाही ना, मग जाऊ मग उद्या. जाऊ बरं नक्की मग, पाहिजे हा, इकडे तिकडे जाऊ नका कुठं. आणि ते देवदास आला जरी तरी त्याला गोष्ट काढू नका सध्याच. हा, नाही तर आणखी ते म्हणत तुम्ही काय लावता भाजीपाला असं तसं. नाही बा, मी काय सांगतो त्याले. बरं जाऊ ना आपण, जाऊ उद्या, पाहू आपण, ते विचारून घेऊ. बरं ठीक आहे मग. मोकळ्या जमीन बाई कुठे चालली म्हणा घाई पहा आता गुंपा मावशी, मी तुमच्याच घराकडे चाललो होतो. कुठे चालल्या बा तुम्ही? माझं काय एक काम आहे का देवदास? हा, आता ते बाहेर सगळं नियोजन लावावं लागतं त्या बायाचं. हा, मजुराच पाहिजे, त्याचे पैसे मागून आणा. तरी ते मीना आहे वाटते ना, मीना पाहते वाटते ना काम. ते काय फक्त हिशोब टिशोब पाहिजे काम आहे? हा, याचे पैसे किसे मागायचे असले तर जमते का तिले? हा, ते कास्तकार लोक देतील तरी का पैसे दिले? ते मी आहे म्हणून तरी पैसे वसूल होते, नाही तर अशा तशाला ते येडी फिरत कास्तकार लोक, उद्या या परवा या. नाही ते बरोबर आहे, पण तुमच्या समोर नाही चकचक करत कोणी.
मग असं म्हणून नाटक जमत नाही द्यायचे. हा कमच्याचं झालं तर मी मजूरच नाही पाठवत तिकडे. हा ना मग कुठून आणता ते बाहेर गावून. बाहेरगावचं तरी मजूर येते का नाही तर? गुंपाबाईचा धाकच तसा आहे ना. गुंपाबाईचं नाव काढलं की तर बाहेरगावचं मजूर येत नाही तर. मावशी बाहेरगावचं काय मागायचं? हा आपल्या गावातलं मजूर आहे म्हटल्यावर बाहेरगावच्या मजुराला पैसे द्यायला पडते का? ते जाऊ दे, पण ते काय काम होतं म्हणतात? ते उद्या काकड्या कारले दोडके तोळाचे आहे ना आपल्याला. त्यासाठी जरा 4-5 मजूर पाहिजे होते आपल्याला. काय हरकत नाही ना बा. त्यासारख्या नंदी पैसा देणाऱ्याला कोण नाही म्हणणार आहे. किती पाठवू मग? 4-5 पाठवू का जास्त पाठवू? नाही जास्त नको, 5-6 जणी पाठवा. बरं काय हरकत नाही ना, पाठवते मग. बरं ठीक आहे पाठवा मग. बरं मी काय म्हणत होतो, ते आता मागच्या ते आपल्या मला वाटते 16 बायाची मजूर राहिलेली वाटते आपल्याकडं. तर मग ते देऊन देऊ का आता मग? जाऊ दे ना, आता उद्या परवा मजूर पाहिजेच म्हणतो ना. मग ते एखादं मला देऊन टाकतो ना मंगळवारी, म्हणजे बुधवारच्या बाजाराला होते. नाही तुम्ही चालल्या म्हणता पैसे मागाले म्हणून म्हटलं बा देऊन टाकतो. तसं नाही देवदास, मला माहिती आहे ताकाचे पैसे कधी भेटते म्हणून. त्यामुळे कधी मागता येते. हा हे जे कास्तकार लोक जे सतावतात का नाही, आज या उद्या या, हा ते कारण सांगतात का नाही, त्याच्याला जा लागते 2-2 वेळा. बरं ठीक आहे मग पाठवा मग बाया. मग सगळे एखादा मान देऊन देतो मंगळवारी. बरं काय हरकत नाही. अहो शांताराम भाऊ काय म्हणतो बा? हा एवढा उशीर आवाज दिला तुम्ही? काय नाही, ते मगाशी विषय झाला ते. हा म्हटलं उद्या जायचं आहे आपल्याला. ते बियाणं गियानं ते पाहिले म्हटलं, भाजीपाल्याचं ते सगळं पाहायला जायचं आहे ना आपल्याला. हा उद्या कुठे जाऊ नका म्हटलं. सांगा आता शांताराम भाऊन ते भाजीपाल्याचे प्लॉट पाहिले देवदाचे, तेव्हापासून काही याची झोपच उडाली वाटते. आता जोपर्यंत भाजीपाला लावत नाही तोपर्यंत काही याला चैनीनं झोप येत नाही वाटते. हो ना, काय हरकत नाही ना. मगाशी सांगितलं ना, मगाशी बोललो ना तुम्हाला जाऊ म्हटलं उद्या. हो तुम्ही बोलले, पण मला वाटलं बा आणखी उद्या जासाल कोणी इकडे तिकडं. आणि ते तुमच्या वावरात येवाची जाई आहे म्हणता ना, हा त्याची येऊ विकू नका बरं कोणाले. ते आपल्याला लागतील. आता ते भाजीपाला लावला तर आपण ते टोमॅटो गिमॅटो लावले ते बांधायला पाहिजे ना. सांगा आता लग्न झाले की शांताराम भाऊची? हा आणखी लग्न व्हायचं आहे आणि लगे पोराचं नावही ठेवायची लगे गोष्ट करू राहिली. पहिले भाजीपाला लावून तर पहा म्हणा, का त्याच्यात का कमी त्रास आहे का? काय हरकत नाही, ते बांबू बिंबूचं पाहता येत नंतर. पहिले आपण ते बियाणं घेण्याच पाहून येऊ ना. बियाण्याचं तर काय आता उद्या गेलं की घेऊनच येऊ आपण. लावायचा म्हणजे लावायचाच आपल्याला भाजीपाला. आता शांताराम भाऊले काही बोललो तरी ही भाजीपाला लावल्याशिवाय काही राहत नाही. जर लावू द्यायला एकदा लावल्याशिवाय ते समजणार नाही येईल कसं असते भाजीपाल्याचं हे ते. बरं काय हरकत नाही ना, जाऊ ना उद्या वाटायची सकाळी जाऊ. जा आता झोपा तुम्ही. आता कायची झोप येते म्हणा मला, जोपर्यंत भाजीपाला लावत नाही तोपर्यंत झोप येत नाही मला. बरं ठीक आहे, भेटू मग सकाळी. असं आहे बा मंडळी, आता शांताराम भाऊन ती देवदाची कास्तकारी पाहिली, त्याच्यानंतर येईल भाजीपाला लावा ऑर्डर राहिला. ते वाटी बरं आहे, भाजीपाला लावला तर काही टेन्शन नाही. हा पाऊस येऊ का नाही येऊ, हा काही टेन्शन नाही राहत. पण आता भाजीपाला लावणं काही सोपं आहे का? हा पण आता लावल्याशिवाय समजणार नाही. लावू द्या लागेल एकदा तेले, लावल्यावर मग समजेल ना. एखाद्या माणसाच्या डोक्यात काही करायचं खूड घुसलं की ते किती सांगितलं तर काही ऐकत नाही. ते एकदा त्याला करूच द्या लागते तसं, म्हणजे मग समजते त्याला. हो आता उद्या जातो आम्ही बियाणे खरेदी करायला. त्याला बियाणे घेऊन देतो, लावू देतो भाजीपाला. काय होते काय नाही समजते आता आपल्याला. बरं चला मग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बरं. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे त्रिशा गौरव ठाकरे, कुणाल भाऊ मोडक, पुरुषोत्तम भाऊ ठाकरे, विलास भाऊ राठोड, राजेश भाऊ सुर्वे आणि PSI सुभाष साहेब, त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. खरंच मंडळी, एवढ्या दिवसानंतर तुमच्या कमेंट पाहिल्या तर मनाला एक आनंद झाला. एवढे दिवस चॅनलचा प्रॉब्लेम असल्यामुळे, व्हिडिओ न टाकल्यामुळे जे आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता तो आता दूर झालेला आहे आणि आता आपली माणसं आपल्या जवळ आल्यासारखं वाटते. खरोखर अशाच तुम्ही कमेंट करत जा आणि आम्हाला प्रोत्साहन देत जा. चला भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.